बेडेकरांची मिसळ आहे। मिसळ तुम्ही बघितली असेल कशी सर्व केली आहे ते। आता जवळपास 4 पाव संपलेले आहे, स्लाइस ते पण गुळाचा खरवस आहे, त्या हळवीचा लाडू आहे आणि एक गुलकंद लाडू आहे। मी 1990 पासून इथं येते बेडेकर मिसळमध्ये। माझं ऑफिस नारायणपेठेत होतं त्यावेळी। तर सगळ्यांना अशी विनंती आहे की तुम्ही एकदा तरी थोडीशी वाकडी वाट करून नक्की मिसळ खायला या आणि एकदा आलात तर तुम्हाला कायमच असं वाटेल की आपण बेडेकरांचीच मिसळ खाऊया। अच्छा मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा चवीचा खेळ या मराठी यूट्यूब चॅनलवर। माझं नाव आहे वसंत बरांगे। मित्रांनो, मी आत्ता आहे मंडई मेट्रो स्टेशनला आणि मेट्रोमुळे आहे ना पुण्यामध्ये फिरायचं आता खूप इझी झालं आहे आणि बऱ्याच ठिकाणी सदाशिवपेठ, नारायणपेठ आणि मंडई, दगडूशेठला येणं सोपं झालं आहे आता आणि अजून निगडीपर्यंत मार्ग चालू व्हायचा आहे। तर सांगायचं झाल्यास या वर्षाचा शेवटचा दिवस आहे। 31 डिसेंबरला टाटा बाय बाय करण्याची आपल्याला वेळ आलेली आहे आणि कसं हे वर्ष निघून गेलं काही माहिती झालं नाही, कसं आलं कसं निघून गेलं माहिती झालं नाही। तर मी म्हटलं एंड आणि नवीन वर्षाची सुरुवात आपण एका झटकेदार पदार्थांनी करावी, ती म्हणजेच नेहमीच सगळ्यांचा गंभीर विषय असलेली ती म्हणजे मिसळ। आणि मिसळबद्दल पुणेकर असो कोणी असो खूप गंभीर असतात, शहराच्या कुठल्याही कोण्यामध्ये मिसळ खायला जातात। तर असंच मंडई जवळ असल्यामुळे इथूनच नारायणपेठ जवळ आहे, तर नारायणपेठेत एक नेहमीच गर्दी असणारी मिसळ आहे ती म्हणजे बेडेकर मिसळ। बेडेकर मसाले ऐकले होते पण आता बेडेकर मिसळ पण नावारूपास आली आहे आणि खूप पॉप्युलर झाली आहे। तर मी चला म्हटलं या वर्षाचा एंड करूया आपण आणि नवीन वर्षाची सुरुवात करूया मिसळ या पदार्थाने। तर चला तर मग जास्त बडबड काही करत नाही आणि तुम्हाला घेऊन जातो आहे बेडेकर मिसळची टेस्ट करायला, त्याची चव घ्यायला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हा व्हिडिओ आठवणीत राहील कारण का हे या वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि थोड्याच वेळात नवीन वर्ष चालू होणार आहे। तर चला तर मग निघूया बेडेकर मिसळची टेस्ट घ्यायला। मित्रांनो, बेडेकर मिसळची सुरुवात 1948 मध्ये उस्ताद दामोदर बेडेकर उर्फ अण्णा यांनी केली। हे फक्त एक कॅज्युअल हँगआउट ठिकाण होते जे चहा आणि स्नॅक्सच्या मूलभूत वस्तू विकते। 50च्या दशकाच्या मध्यापर्यंत यांनी अपार प्रयत्नांनी प्रत्यक्षात आणले जे आजही लोकांना आवडते, ती म्हणजे यांची मिसळ। मी पोचलोय आता बेडेकर मिसळला। वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि म्हटलं की वर्षाचा शेवटचा दिवस आहे ना एका सुंदरशा पदार्थाने शेवट करूया, कारण मिसळ म्हटली की पुणेकर त्याच्या बाबतीत गंभीर असतात, ते कुठं पण जातात। म्हटलं चला आता या वर्षाचा शेवट आपण मिसळनं करूया, ते पण बेडेकर मिसळनी। बेडेकर मसाले मी ऐकले होते पण बेडेकर मिसळ पहिल्यांदा ऐकतोय। नारायणपेठेत बरेचदा येऊन गेलो
पण मिसळला येणं होत होतं आणि योगायोगाला वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि बेडेकर मिसळला टेस्ट करायची वेळ आलेली आहे. चला तर आता बेडेकर मिसळची टेस्ट करूया आणि चव कशी आहे ते बघूया. मित्रांनो, या मिसळची खासियत म्हणजे तिची ग्रेव्ही, जी पारंपरिक महाराष्ट्रीयन मसाल्यांनी तयार केली जाते. गूळ आणि चिंच यांच्या संयोजनामुळे ग्रेव्हीला गोडसर आणि आंबट चव मिळते, त्यामुळे मिसळ अधिक स्वादिष्ट बनते. मित्रांनो, इथं आले आहे बेडेकरांची मिसळ आहे. मिसळ तुम्ही बघितली असेल कशी सर्व केली आहे ते. आता हा रस्सा आहे, इथे स्लाइस ब्रेड आहे. शक्यतो पाव आहे पण पुण्यामध्ये बरेच ठिकाणी स्लाइस ब्रेड सर्व केले जातात मिसळमध्ये. आणि हा रस्सा आहे आणि याच्यामध्ये मला वांगं पण दिसते आणि बरेच व्हेजिटेबल दिसतात त्याच्यामध्ये. बघा, व्हेजिटेबल भरपूर प्रमाणात टाकलेले आहेत. चला आता याची आपण टेस्ट करूया आणि बघूया चव कशी लागते ते. पुण्यामध्ये बरेच आउटलेट आहेत, बरेच मिसळचे. प्रत्येक आउटलेटची खासियत वेगवेगळी आहे आणि इथे पण बरेच आउटलेट आहेत, पण मिसळचं आउटलेट जास्त करून दिसत नाही. आणि एखाद्या आउटलेटची खासियतच तशी असते, लोक शोधून ते आउटलेट पकडतात आणि तिथे मिसळ खायला जातात. याचं उदाहरण तुम्हाला पुढे दिसेलच. सुंदरपैकी असं आपल्याला एक उदाहरण इंटरव्ह्यू आपल्याला एका नानीने दिला आहे. थोडी मिसळ आहे ना, मिक्सिंग आहे, तिखट पण लागते, गोड पण लागते. ही मिसळ पहिल्यांदा तिखट होती, झणझणीत होती. पण आणि बरेच पुणेकरांना ही तिखट खायची सवय नाही आहे, त्यामुळे थोडं मिसळचा तिखटपणा कमी केला, थोडा गोडवा वाढवला, आंबटपणा वाढवला आणि मिसळला एकदम सकाळपासून तुफान गर्दी असते. यांची मिसळ आहे जी स्लाइस ब्रेडसोबत 100 रुपयाला आहे आणि हाफ मिसळ 80 रुपयाला आहे. पण यांचे स्वीट पदार्थ पण आहे, ते पण आता ट्राय करायचे आहे. जसं की गुलकंदचा लाडू आहे, खरवस आहे, हळवीचं लाडू म्हणतात ते पण एक आहे, चिरोटे आहे, चॉकलेट फज आहे. हा हळवीचा लाडू आहे आणि हा गुलकंद लाडू आहे आता. आणि खरवस पण येणार आहे. मित्रांनो, इथे यांचा आला आहे गुळाचा खरवस आहे, त्या हळवीचा लाडू आहे आणि एक गुलकंद लाडू आहे. तर आता याची आपण टेस्ट करूया. आणि खरवस कसं आहे, विशेषतः म्हणजे हलवीचा लाडू आहे तो पहिल्यांदा टेस्ट करतो मी. तर चला तर बाईट घेतो, पहिल्यांदा बघतो. हे कशापासून म्हणते लाडू? हळवीचा लाडू सब्जाच्या बियापासून बनतो. अच्छा. आणि हे गुलकंदापासून. पहिल्यांदा हा हळवीचा लाडू ट्राय करतोय. आणि हा लाडू जो बनतोय तो म्हणते सब्जा जो असतो, सब्जाच्या ज्या बेसतात तुम्ही शरबतामध्ये सब्जा टाकताय, त्या सब्जापासून बनतोय. पहिल्यांदा टेस्ट करतोय. हां, काहीतरी युनिक आहे. मिसळ पण युनिक आहे आणि यांचे ते खरवस झाला, लाडू झाला, काय युनिकनेस आहे. खरवस ट्राय करूया. गुळाचा थोडा फ्लेवर येतोय आणि मला जबरदस्त आवडतं खरवस खायला.
लहानपणी असताना घरी आई बनवायची आणि ते दिवस गेले, ऑफिस वगैरे सगळं सुरू झालं की या गोष्टी आपण विसरून जातो, भेटत नाही. मित्रांनो, सकाळपासून 7:30ला चालू होते आउटलेट, 7:30ला चालू होते, 6ला बंद होते. एवढी गर्दी असते ना, तर अजून पण गर्दी आहे. वरती पण एक फ्लोअर आहे, तिथे पण मिसळ आहे. तर आता इथे काही गृहस्थ बसलेले आहे, मिसळचा आस्वाद घेत आहे. तर चला तर त्यांना विचारूया या मिसळबद्दल, टेस्ट कशी आहे आणि ते कधीपासून येतात बेडेकर मिसळ खायला. साधारण मी 1990 पासून इथं येते आहे बेडेकर मिसळमध्ये. माझं ऑफिस नारायणपेठेत होतं त्यावेळी. आता मी रिटायर झाले आणि आम्हाला दर शनिवारी हाफ डे असायचा आणि ती आम्हाला परवणीच असायची. त्यामुळे आम्ही जवळजवळ 15 ते 20 जणं बेडेकर मिसळमध्येच यायचो आणि प्रचंड भूक लागलेली असायची. त्यामुळे आम्ही खूप म्हणजे मजा करत ती मिसळ खायचो. आणि आता आम्ही खरं लांब राहायला गेलो आहे, म्हणजे जवळजवळ 7 ते 8 किलोमीटर लांब राहतो, तरी पण आम्हाला अजून बेडेकर मिसळची वेळ आहे. त्यामुळे आम्ही इथं आवर्जून या एरियात आलो की येतो. आणि चवीबद्दल सांगायचं तर चव त्यांनी आता तशी ग्राहकांच्या मागणीनुसार नक्कीच बदललेली आहे. पहिली मिसळ होती ती थोडीशी आंबट गोड चवीची होती आणि झणकाही बऱ्यापैकी होता आणि त्यावेळी एकच टाईप होता, झणझणीत मिसळ. पण आता त्यांनी लोकांच्या पसंतीनुसार माइल्ड, मीडियम आणि तिखट असे प्रकार केले. आणि त्यावेळी आम्हाला खूप ते तिथं काम करणारे लोक पण खूप प्रेमाने आम्हाला मिसळ द्यायचे. आणि त्यावेळी एक ह्याची ओल्या नारळाची करंजी असायची. म्हणजे थोडक्यात काय की इतकी झणझणीत मिसळ खाल्ल्यावरती करंजी खायची. यांच्याकडे खात्रीचा खरवस मिळतो. आणि काही लोक तर म्हणजे मिसळच्या ऐवजी स्पेशल ताक पिण्यासाठी सुद्धा इथे येतात. म्हणजे मिसळ खायची इच्छा असो का नसो, पण ताक छान असतं म्हणून लोक इथं ताक प्यायला येतात. माझी तर सगळ्यांना अशी विनंती आहे की तुम्ही एकदा तरी थोडीशी वाकडी वाट करून नक्की मिसळ खायला या. आणि एकदा आलात तर तुम्हाला कायमच असं वाटेल की आपण बेडेकरांचीच मिसळ खाऊयात. मित्रांनो, मिसळ खाऊन झाली आणि खरवस संपवला, हलवीचा लाडू संपवला. आणि पहिल्यांदा हलवीचा लाडू खाल्ला मी, कारण का बऱ्याच ठिकाणी भेटत नाही. प्रत्येक आउटलेटचं युनिकनेस असतं, कारण का त्यांच्याकडे त्यांची जी खासियत असते वेगळी असते. तर आदित्य दादा आहे, तो हे आउटलेट चालवतो. चला त्याला मिसळबद्दल विचारूया आणि ते जे भाजीमध्ये एवढे व्हेजीस टाकतात, म्हणजे पदार्थ भाजीवाला टाकतात, त्याबद्दल विचारूया. बरेच जण विचारतात अरे हे का टाकतो ते का टाकतो, कारण का प्रत्येक आउटलेटचं युनिकनेस वेगळं असतं. तर आता त्याला विचारूया मिसळबद्दल आणि कधीपासून चालू केली आणि गर्दीचा काय अफाट जो रिस्पॉन्स आहे ना त्याबद्दल विचारूया. रस्त्यामध्ये जे व्हेजिटेबल आहे त्याचं प्रमाण जास्त आहे का, म्हणजे असं व्हेजिटेबल का वापरतो? सो बेसिकली ही रेसिपी माझ्या आजोबांनी 1948 साली बनवायला सुरुवात करून ती नावारूपास आणली. या सगळ्या भाज्यांचा त्या रश्श्यामध्ये समावेश असण्याचं मुख्य कारण हे की युजली पूर्वी घरी भाज्या खाल्ल्या जायच्या नाहीत आणि आपल्या रश्श्यामध्ये सगळ्या अशा भाज्या आहेत ज्या मिसळच्या मसाल्याचा फ्लेवर खेचून घेतात आणि त्यांचा स्वतःचा असा विशिष्ट फ्लेवर काही नाही. आणि रश्श्याला घट्टपणा येण्यासाठी त्या भाज्या सगळ्या जबाबदार आहेत, जसं की वांग, दुधी, कोबी, कांदा, टमॅटो आणि बटाटा. या सगळ्या भाज्या तुम्ही जेव्हा शिजवून घेता तेव्हा रस्स्याच्या मसाल्यांमध्ये त्या मिश्रित झाल्यानंतर त्या विरघळतात, ज्याने त्या रश्श्याला एक घट्टपणा येतो आणि तो रस्सा एकजीव होतो, मिळून येतो. बरोबर. आणि बरेच पुण्याकरांना तिखट खायची सवय नाही, कारण त्यांनी ती मिसळमध्ये पहिल्यांदा तिखट होती, पण त्यांनी मिसळमध्ये थोडा तिखटपणा आणला आहे, आंबटपणा आणला आहे आणि गोडपणा आणला आहे. त्यामुळे त्याची खासियत वेगळी झाली आणि त्यामुळे जेवढी गर्दी येते, सकाळी 7:30ला आउटलेट चालू होतं, अजून पण गर्दी आहे, अजून पण लोक येतात. आणि एक नाही 2 असे त्याचे फ्लोअर आहेत.
तर मजा आली. आणि अजून काय म्हणतो, वर्षाचा शेवट आहे, हा शेवटचा दिवस आहे वर्षाचा. काय म्हणतो आता ह्या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी अजून तुम्हा सगळ्या गिरायकांचं प्रेम मिळावं हीच अपेक्षा. मित्रांनो, फायनली आता आलो आहे परत एकदा मंडई मेट्रो स्टेशनला. आणि हे जवळ पडतं मला, नारायणपेठ इथनं जवळच आहे. आणि मस्तपैकी मिसळचा आनंद घेतला. आणि जबरदस्त काहीतरी वेगळी टेस्ट आहे आणि युनिकनेस आहे. प्रत्येक आउटलेटचं एक युनिकनेस असतं, प्रत्येक आउटलेटची टेस्ट ही वेगळी असते. आणि याच्यामध्ये पण या मिसळमध्ये वेगळे पदार्थ, व्हेजिटेबल्स त्यांनी जास्त यूज केलेले आहे. म्हणतात की पुणेकरांना पहिले तिखट आवडत नाही जास्त, त्यामुळे त्यांनी तिखटपणा कमी केला, थोडं गोडवा आणि आंबटपणा आणला. आणि जबरदस्त मिसळ आहे. आणि विशेषतः म्हणजे त्यांचा लाडू आहे, हलव्याचा लाडू, गुलकंद लाडू आहे, परत खरवस आहे, यांची पण टेस्ट भारी होती. असेच तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील पुढच्या वर्षी पण. आणि नवीन फूडचे व्हिडिओ घेऊन येत राहील मी. आणि प्रयत्न असेल की चांगलं शूट व्हावं आणि तुमच्यापर्यंत चांगलं फूडचे व्हिडिओ पोहोचवावे. तर चला, तर मग तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. खात राहा, हसत राहा. आणि तुमचे काही अभिप्राय असेल तर नक्की सांगा. आणि नवीन वर्षात काही नवीन संकल्पना साधा आणि त्याच्याकडे वळा, त्याच्यासाठी प्रयत्न करा. प्रयत्न केल्याशिवाय काही मिळत नाही. चला तर भेटूया तर नवीन अशाच फूड ब्लॉगमध्ये. चला तर बाय बाय.